नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, जसं की राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जाहिरात 2025 ची जाहिरात निघाली. रत्नागिरीमध्ये जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरीमध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ही पदभरती करून घेतली जात आहे. रत्नागिरी जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी यांच्यातर्फे उमेदवाराकडून निवड करा तत्वावर खालील पदासाठी विविध नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ही पदभरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने करा तत्वावर राबविण्यात येणार आहे आणि त्यानुसार खालील तक्त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येणार आहे. तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने ही अर्ज करायचे आणि हे अर्ज तुम्हाला फलाने किंवा प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला स्वतः जाऊन आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी या कार्यालयात सादर करायचे आहे. तर या भरतीमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची पदे भरून घेतली जाणार आहेत आणि त्यासाठी पगार काय लागणार आहे, बाकी सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिलं पद असणार विद्यार्थी मित्रांनो मेडिकल ऑफिसर MBBS 15 FC चे पद असणार आहे. कार्यक्रमाचे नाव म्हणजे 15 FC असं असणार आहे. पदस्थापनेस ठिकाणी ते तुम्हाला जाहीर केलेले दिसणार नाही. पात्रता लागणार तुम्हाला MBBS न मिळाल्यास BMS च्या विद्यार्थ्याला इथे घेतलं जाणार आहे. अनुभव तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव इथे लागणार नाही. पदांची संख्या असणार आहे 5+2 संघाव्यतिरिक्त, म्हणजे इथे 7 पदे भरून घेतली जाणार आहेत. 5 इथे फिक्स आहेत, 2 कमी जास्त इथे होऊ शकतात. त्याच्यामध्ये VJA साठी 1 जागा आहे, NTB साठी 1, EWS साठी 1, SCBC साठी 1 आणि OPO साठी 3 जागा. अशा प्रकारे तुम्हाला 7 जागा इथे पाहायला भेटणार आहे. MBBS च्या उमेदवारासाठी 60,000 रुपये दर महिन्याला पेमेंट भेटणार आहे आणि हा उमेदवार न मिळाल्यास BAMS च्या विद्यार्थ्यांना उमेदवाराला 25,000 पेमेंट इथे पाहायला भेटणार आहे. प्लस कामावर आधारित मोबदला म्हणून 15,000 म्हणजे जवळपास इथे 40,000 रुपये महिना पेमेंट तुम्हाला उमेदवाराला इथे दिला जाणार आहे. त्यानंतर दुसरं पद आहे मेडिकल ऑफिसर MBBS हे पद आहे. HBT आपला दवाखाना आणि तुमचं कार्यक्रमाचं नाव असणार आहे HBT आपला दवाखाना हे कार्यक्रमाचं नाव असणार आहे. तुम्हाला ठिकाणी ते अजूनही जाहीर केलेले नाही, तर तुमची पोस्टिंग केली जाणार आहे. MBBS हा उमेदवार न मिळाल्यास MBBS BAMS च्या उमेदवाराला इथे घेतलं जाणार आहे. अनुभव तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अनुभव इथे लागणार नाही. 1+1 संभाव्य रिक्त पदे म्हणजे इथे 2 पदे भरून घेतली जाणार आहे. ST साठी 1 आणि BJA साठी 1. अशा प्रकारे तुम्हाला पगारामध्ये MBBS च्या उमेदवारासाठी 60,000 रुपये आणि BAMS च्या उमेदवारासाठी 25,000 + 15,000 अशा प्रकारे 40,000 BAMS च्या उमेदवाराला इथे दिलं जाणार आहे. आता ही जी पदे आहेत वरील प्रमाणे मंजूर पदे असलेल्या निवड कॉन्ट्रॅक्ट पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्रांच्या छायांकित साक्षांप्रतीसह म्हणजे तुम्हाला झेरॉक्स उपरोक्त नमूद केलेल्या मंजूर पदांसाठी अर्ज स्वीकारण्याची दिनांक असणार आहे 28/3/2025 पासून तुम्हाला 15 एप्रिल पर्यंत सकाळी 10 वाजेपासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत प्रत्येक दिवस बघून मला इथे ह्या स्वतः जाऊन ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे किंवा आपण पोस्टाने देखील बघू शकता. तसेच दिनांक 11/4/2025 नंतर आलेल्या उमेदवाराचा इथे अर्ज भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. ईमेलद्वारे पत्र कागदाचा विचार केला जाणार नाही. तसं लक्षात घ्यायचं उमेदवारांनी पालाने किंवा स्वतः जाऊन तिथे हा ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा. बाकीची सर्व तुम्हाला माहिती रत्नागिरी या वेबसाईटवर तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. रत्नागिरी.government.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर बाकी सर्व माहिती तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो ही 1 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती केली जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर इथे तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला इथे करारनामा करावा लागेल. वयोमर्यादामध्ये तुम्हाला 18 पेक्षा कमी नसावे आणि त्यासोबतच तुम्हाला MBBS विशेष तज्ञ व अतिविशिष्ट व विशेष तज्ञ या पदाची कमाल वयोमर्यादा 70 वर्षापर्यंत तुम्ही 18 ते 70 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी स्टाफ नर्स तंत्रज्ञ समुपदेशक औषध निर्माता या पदाची कमाल वयोमर्यादा 65 वर्षे असणार आहे. म्हणजे 18 वर्षापासून 65 वर्षापर्यंत स्टाफ नर्स वैद्यकीय अधिकारी तंत्रज्ञ अशा प्रकारचे उमेदवार इथे फॉर्म भरणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनी रत्नागिरीमध्ये जाहिरात निघालेली आहे आणि त्यासोबत तुम्हाला इथे ऍप्लिकेशनची फीस म्हणजे तुम्हाला इथे डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे
खुल्या वर्गातील उमेदवारासाठी 150 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट आणि मागास प्रवर्गासाठी 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तिथे भरायचा आहे. या नावाने डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी रत्नागिरी या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे. ते बँकेचे खाते क्रमांक हे आणि त्यांचा IFSC कोड दिलेला आहे. ही सर्व माहिती घेऊन तुम्हाला डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे.